नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. सकाळी 8च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पुण्यात अजित पवार दगडूशेठच्या आरतीसाठी पोहोचले. थेट जाऊया. पण दृश्यांमध्ये बघू शकतोय आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आता पुण्यात पोहोचलेले आहेत आणि आता ते बाप्पाची पूजा करते. अजित पवार सपत्नीक तिथे दाखल झालेले आहेत. आणि अगदी काही वेळातच पुण्याच्या मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक देखील सुरू होणारच आहे. त्याकडे आपलं लक्ष असेलच. दरम्यान ही ताजी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकतोय. रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत. रेवती, काय अपडेट्स? नक्कीच सौरभ, आपण जसं बघू शकतो की आता पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पत्नीसोबत म्हणजेच खासदार सुनेत्रा पवार यांच्यासोबत तिथे दाखल झालेले आहेत. आत्ता त्यांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपतीचं अभिषेक होणार आहे, त्यानंतर आरती होणार आहे. आपण जसं दृश्यांमध्ये बघू शकतो की रुपाली चाकणकर जे महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील आहेत आणि शहराध्यक्ष दीपक मानकर हे देखील इथे दाखल झालेले आहेत. आत्ता इकडे अभिषेकानंतर आरती होईल. तसंच त्यानंतर परंपरेनुसार पालकमंत्री जे असतात पुण्याचे ते टिळक पुतळा किंवा मंडई चौक इथे जाऊन मानाच्या 5 गणपतींचं आरती करतात आणि त्यानंतरच सगळ्या सार्वजनिक गणपतींची विसर्जन मिरवणूक ही सुरू होते. सौरभ, रेवती, कशा पद्धतीने ही विसर्जन मिरवणूक असणार आहे, एकदा अपडेट्स द्याल? संध्याकाळी 4 वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक ही सुरू होणार आहे. आपण जसं दृश्यांमध्ये बघू शकतो की आत्ता नेहमीच्या ठिकाणी नाही तर वेगळ्या ठिकाणी बाप्पांची मूर्ती ही ठेवण्यात आलेली आहे. इकडनं तो जो रथ आहे उमांगमलम, त्या रथामध्ये त्यांना विराजमान करण्यात येणार आहे आणि 4 वाजता नियोजित वेळेत आणि विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर व्हावी म्हणून 4 वाजता ही विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे आणि 8 वाजता बाप्पांचं विसर्जन होणार आहे. तसंच 10 ते 10:30च्या सुमारास सकाळी पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणूक जे मानाचे 5 गणपती आहे, सुरुवात ग्रामदैवत, मग तांबडी जोगेश्वरी, नंतर गुरुजी तालीम, नंतर तुळशीबाग आणि नंतर 5वा केसरीवाडा. हे झाल्यानंतरच मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल आणि एकदा मानाच्या 5 गणपतींचं विसर्जन झालं की मग बाकीचे सगळे सार्वजनिक मंडळांचं विसर्जन मिरवणूक सुरू होईल. सौरभ, रेवती, यावर आपलं लक्ष असणारच आहे. त्याचे अपडेट्स आम्ही घेऊच. तुर्तास आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय ही 3 दृश्य. पहिली दृश्य आहेत ती म्हणजे पुण्यात दगडूशेठ गणपती बाप्पाच्या इथे पालकमंत्री अजित पवार सध्या सपत्नीक अभिषेक करतायत. दुसरी दृश्य मुंबईचा राजा गणेश गल्ली इथली आहेत आणि तिथे गणपती बाप्पाची आता आरती सुरू झालेली आहे. आणि तिसरी दृश्य आपण थेट बघतोय ती लालबागच्या राजाची. याचे सगळे अपडेट्स क्षणोक्षणी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. ही सगळी विसर्जन मिरवणूक तुम्ही एनडीटीव्ही मराठीवर बघू शकताय. 10 दिवस पूर्ण झालेले आहेत गणपती बाप्पाला येऊन आणि आज 11वा दिवस आहे. 11 दिवस गणपती बाप्पाचं लाड कोड कौतुक करून त्याची मनोभावे पूजा अर्चा करून आज बाप्पाला निरोप देण्याचा दिवस अखेर आलेला आहे.
सर्वदा सर्वकार्येषु नाचितेषां मङ्गलम् येषां हरियसो भगवान् मङ्गलाय तनुहरि तदेवलग्नं सुरदन्तदेवो तावलन्देवो विद्यावलन्देवो लक्ष्मी. दरम्यान आपण बघतोय दगडूशेठ गणपती मंदिरातली ही दृश्य आहेत. अजित पवार पालकमंत्री पुण्याचे आणि सोबत त्यांच्या पत्नी आहेत. दगडूशेठ गणपती बाप्पा समोर गणपती अभिषेक सुरू आहे आणि या अभिषेकानंतर मग पूजा होईल, आरती होईल आणि सोबत ही 3 दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. मुंबई पुण्यातला हा विसर्जनाचा उत्साह. आपण जाऊया थेट लालबागच्या राजाच्या इथे. अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले. अक्षय, अखेर निरोपाचा क्षण जवळ आलेला आहे, काय अपडेट्स?